आणि त्या भक्ताने ठरवलं आता या माध्यमात राहायचं नाही, माझ्या आयुष्यामध्ये फक्त भगवान परमात्म्याची भेट व्हावी, एकदा त्या भगवान परमात्म्याला डोळ्याने पाहावं, एकच इच्छा आहे, आता दुसरी इच्छा नाही. आषाढी वारीचा पर्व काल जवळ आलाय आणि त्या भक्ताने सांगितलेलं आहे का पंढरपूरला उद्या सकाळी निघायचं आहे. रात्रीचे 8 वाजले. आज या कीर्तनाची वेळ असताना पाहुणे झाले, विना उभा राहिला रामकृष्ण हरी रूप पाहता लोकांनी सुंदर ते ध्यान विठोबा रखमायचा गजर झाला आणि तो महात्मा म्हणू लागला, आई एक काम कर, कीर्तन चालू झालंय का पण मला त्या मंडपात जाता येत नाही. का? कारण का मला कोपरापासून हात नाही आणि पाय नाही, पाय सुद्धा नाही आणि हात सुद्धा नाही. 70 वर्षाची म्हातारी आहे, तिला चालायला जमत नाही. पण ऐक ना आई, माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करशील, मला त्या मंडपापर्यंत सोडून ये, परत ह्या घराचा पाऊल मिळेल. त्या आईला अंतःकरण ठेवलं आणि त्या आईला सांगू लागला, अरे बाळा तू असं कसं बोलतोस रे, परत ह्या भूमीवरती पाय ठेवणार नाही. आई एकदा हे कीर्तन झालं का परत ह्या घराचा उंबरा मी चढणार नाही, फक्त शेवटचं मला त्या कीर्तना सोड नाही. आईचं अंतःकरण मऊ झालं, मुलाला उचललं पाठीशी आणि त्या कीर्तनात येऊन बसवलं आणि तो महात्मा खांबाला टेकून कीर्तन ऐकू लागला. आणि कीर्तन कुणाचं होतं? भानुदास महाराजांचं पैठण क्षेत्रामध्ये गोदावरी मातेच्या गोष्टीमध्ये. ऐका, त्या संत महात्म्याने कीर्तन ऐकलं आणि भानुदास महाराजांची गाठ घेतली. कीर्तन संपलं, 12 वाजले, पंक्ती उठलेल्या आहेत, सगळेजण झोपी गेले आणि भानुदास महाराज त्या संतांच्या जवळ आलेले आणि त्याला हालता चालता येत नाही, गुडघ्यापासून खाली पाय नाही, कोकणापासून हात नाही. आणि भानुदास महाराजांनी त्या महात्म्याला सांगितलं, आता जायचंय तरी कुठं? म्हणे महाराज मला तुमच्या बरोबर पंढरपूर जायचंय. भानुदास महाराज म्हणजे हे कसं शक्य आहे? तुला हात नाही, पाय नाही, काय पाय नसेल तू काय चालणार नाही. ऐकून ठेवा, भानुदास महाराजांना वाटलं आमचा देव अंधया पांगयाचा एक विठोबा दाता, आणि अंधयाला दृष्टी देतोय, असा भगवान परमात्म्याला हात आणि पाय देणार नाही. अंतःकरण कळवळलं पण काही करू शकत नाही. भानुदास महाराज म्हणतात त्या भगवंताचं श्रीमुखला पाहिजे पण पाहता येणार नाही, अडचणी. कारण का पैठण पंढरपूर प्रवास सुखाचा नाही, खूप दुःखाचा. निश्चय केला त्या महात्म्याने, भानुदास महाराजांना झोपून दिलं आणि 2 वाजता रात्रीचा प्रवास सुरू केला. ज्याला पाय गुडघ्यापासून नाही आणि कोपरा